नमस्कार. तुमच्या समोर हा आहे धामण साप. हा रॅट स्नॅक पण याला म्हणतात. हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून देखील ओळखला जातो. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की या दिवसांमध्ये सापामुळे अनेक लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. पण हा जो आहे याला शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हणतात, कारण हा शेतीमधले उंदीर असतील, घूस असतील किंवा आपण या जिथे जिथे जे जे काय नाश करू शकतात किंवा नासाडी करतात शेतातल्या पिकांचं, त्या सगळ्या गोष्टी खाण्याचं हे काम करतं आणि यांना त्यासाठी ह्या सापाला सर्पमित्र देखील म्हणतात. हा बिनविषारी साप आहे. हा खरं ऍक्च्युली शेतकऱ्यांना खूप मोलाचा आहे, म्हणजे त्यांच्या शेतीचं नुकसान होण्यापासून वाचवतो. पण लोकांना गैरसमज, सापाबाबतीतली असलेली भीती, त्यामुळे ह्या सापाचं माहिती नसल्यामुळे हे अशी साप मारल्या जातात. आणि आज ह्या प्रजाती बऱ्यापैकी संकटात आलेल्या आहेत. पण आपल्याला सगळ्यांना माहिती हवं की साप हे काही सगळेच विषारी असतात असं नाही. सापामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत. आता तुम्ही याला बघू शकतात की हा तोंडाजवळ निमुळता आहे. ह्याची मध्ये बॉडी ही जाड आहे आणि परत हा निमुळता होत जातो. ही या सापाला ओळखण्याची एक पद्धत आहे. हा खालच्या बाजूने पिवळा असतो आणि तोंडाजवळ निमुळता, आणि याची लांबी ही 5 ते 6 फूट किंवा 10 फुटापर्यंतही हा वाढू शकतो. म्हणजे हा असेल आता हा साप हा 10 फुटापर्यंतचा साप आहे. आणि पळायला लागला तर तुमच्या हातात देखील सापडणार नाही, एवढा याला स्पीड आहे. पण सगळ्या शेतकरी बांधवांचा मित्र असलेला हा साप तुम्हालाही कुठे दिसला तर कृपा करून मारू नका. विषारी नाही. त्यामुळे साप हा आपला मित्र आहे आणि त्याला जे विषारी साप आहे आणि जे बिनविषारी साप आहे ह्याच्यामधली ओळख आपण केलीच गेली पाहिजे. त्यासाठी हा साप आपल्या सगळ्यांसाठी समोर मी दाखवते. पहिले बघा, इथे निमुळता, नंतर जाड होत गेलाय आणि परत निमुळता. त्याचे शरीर पण बघा किती सुंदर आहे.